प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यामध्ये पवार कुटुंबियांचा सहभाग, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। सोमय्याने आतापर्यंत अनेक आरोप केले, मात्र आरोपांचं पुढे काय झालं ते जगजाहीर आहे। जयंत पाटील यांचा किरीट सोमय्यांना टोला। आगामी निवडणुका लक्षात घेऊन पवारांवरती आरोप, पवारांना संपवण्याचा दिल्ली ते गल्ली विचार। किरीट सोमय्यांच्या आरोपावरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करून कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला देण्याचा ठराव। जिल्हा दूध संघाचा ठरावाला विरोध, ठरावावरती लवकरच निर्णयाची शक्यता। महाराष्ट्रामधला रोज एक उद्योग गुजरातला जातोय। महानंदसारख्या दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न, खासदार संजय राऊत यांचा आरोप। महानंद गुजरातला गेला तर आम्ही गप्प बसणार नाही, राऊतांचा सरकारला इशारा। उदय सामंत हे निरुद्योगी उद्योग मंत्री आहेत। सावंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचं काम केलं। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची उदय सामंत यांच्यावरती टीका। 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेतले जाणार, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर मेळावे। महायुतीमधील तिन्ही पक्षांकडे पक्ष प्रवेशांसाठी विचारणा। महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेत्यांची माहिती। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठकीला महायुतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती बैठक। बच्चू कडू महायुतीमध्येच असल्याचा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांचा पत्रकार परिषदेत दावा। सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, प्रहारची राजकीय मजबूती जिथे होईल तिथे आम्ही जाऊ। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य। लोकसभेच्या ऐवजी आम्हाला विधानसभेमध्ये जास्त जागा हव्या आहेत, बच्चू कडू यांची मागणी। तसंच नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावरती अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी। बच्चू कडूंनी नवनीत राणा यांना दिली ऑफर। बच्चू कडूंनी असं वक्तव्य करणं ठीक आहे, महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे। योग्य वेळी योग्य तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस घेतील, रवी राणा यांचं वक्तव्य। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला रोहित पवार यांची दांडी। दोन्ही दिवस रोहित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती। शिबिराच्या निमित्तानं शरद पवार शिर्डीमध्ये। शरद पवारांनी घेतली साई संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके यांची भेट। शेळके परवाऱ्या करून पवार यांचा सत्कार। शेळके कुटुंबियांकडून सुप्रिया सुळे यांना साडीची भेट। राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक। बैठकीला मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्व्हेचा आढावा घेतला जाणार। मनोज जरांगेंनी सरकारला काही सूचना केल्या, त्यावरती तातडीनं कारवाई केली। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। तर आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, देसाईंची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण महायुतीचं सरकारच मिळवून देणार, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा दावा। ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावतायत। छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवरती टीका। ॲडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे ॲफिडेव्हिट दाखल झालं असल्याची सुद्धा भुजबळांची माहिती। महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून काय करणार, मराठा समाज मागास ठरला तरी आरक्षण देणार कुठून, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा सवाल। 2 महिन्यात जातगणना पूर्ण करा, छगन भुजबळ यांची मागणी। 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं, तर जातगणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचं वक्तव्य। बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मनोज जरांगेंचं जल्लोषामध्ये स्वागत। फुलांनी सजवलेल्या गाडीमधून जरांगेंची मिरवणूक। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती। साताऱ्यातील नायगाव खंडाळा येथे मुख्यमंत्री आणि भुजबळांकडून सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन। साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले स्मारकाच्या ठिकाणी मराठा नेत्यांचं आंदोलन। सावित्रीबाईंचा पुतळा दुधानं स्वच्छ करण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन। यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती। सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस।
6 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. अंबरनाथ तालुक्यामधल्या मलंगड परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात. 2 ते 9 जानेवारीपर्यंत सप्ताह. मलंगगड मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचं आश्वासन. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरा दिवे येथे येणार. बंजारा समाजाची काशी असलेल्या नंगारा वास्तूचं करणार उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान येण्याची शक्यता. निधीची कोणतीही कमतरता नसून मागतो त्यापेक्षा जास्त निधी मिळत असल्याची रामटेकचे शिंदे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये माल वाहतूकदारांचा संप मागे. महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांची घोषणा. ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यामध्ये मोठं नुकसान. ट्रक चालकांच्या देशव्यापी संपामुळे 2 दिवसांमध्ये 500 कोटींचा फटका. संपाचा पुण्यातील बाजार समितीवरती परिणाम. भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली. 2 दिवसांच्या संपामुळे 100 ते 150 गाड्यांची आवक कमी. वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरती परिणाम. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद. ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यानं दर 25 ते 30% वधारले. ट्रक चालकांच्या संपाचा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवरती परिणाम. संपामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा लागला नाही, त्यामुळे बाजार समितीमध्ये मालाची आवकही घटली. नाशिक जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंप अजूनही कोरडे ठाक. जिल्ह्यातील 600 पैकी 400 पेट्रोल पंप ड्राय. अनेक पेट्रोल पंपांवरती टँकर पोहोचलेच नाही. मुंबईमध्ये पहाटेपासून पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी गर्दी. संप मागे मात्र मुंबईकरांच्या पेट्रोल डिझेलसाठी आजही रांगा. इंधन साठा संपल्यानं काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद. रस्त्यावरती उभ्या असलेल्या दुचाकीमधून पेट्रोलची चोरी. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा भागातली घटना. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पेट्रोल डिझेलचे टँकर पंपावरती न आल्यानं वसई विरार नालासोपाऱ्यातील काही पंपांवरती इंधनाचा तुटवडा. ज्या पंपांवरती पेट्रोल डिझेल सुरू आहे तिथे वाहनधारकांची मोठी गर्दी. हिट अँड रन कायद्याविरोधामध्ये आज नागपूरमध्ये स्कूल बस संघटनेचा 1 दिवसाचा संप. मुलांना आज शाळेमध्ये न पाठवण्याचा पालकांचा निर्णय. हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये 4 जानेवारीला खासगी बस सेवा बंद राहणार. बस ओनर्स असोसिएशनची घोषणा. संप मागे घेतल्यानंतर समृद्धी महामार्गावरती ट्रक आणि टँकरची वाहतूक सुरळीत. गेल्या 3 दिवसांपासून समृद्धी महामार्गावरती ट्रक आणि टँकर ट्रेलरची वाहतूक होती बंद. आयसीसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएकडून 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल. भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न. एनआयएच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासा. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढणार. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागामध्ये थंडी वाढणार. बेस्टला पालिकेकडून पुन्हा एकदा 500 कोटींची मदत. पालिकेनं बेस्टला आतापर्यंत केलेल्या मदतीचा आकडा 8000 कोटींवर. पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रुपयांचा दंड. दंडाच्या रकमेमध्ये वाढ केल्यानं सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील. पालिका प्रशासनाचा दावा. नगर जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला वेग. कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्यानं बाहेरगावावरून मजूर आणण्याची शेतकऱ्यांवरती वेळ. निम्न पैनगंगा प्रकल्पाचं इंचभरही काम होऊ देणार नाही. धरणविरोधी संघर्ष समितीचा निर्धार. हे धरण पर्यावरण नियमांना धाब्यावरती बसून तयार करण्याचा आटापिटा सरकार करत असल्याचाही आरोप. धुळे शहराला पाणी पुरवठा न करणाऱ्या नकाने तलावानं गाठला तळ. सध्या धुळे शहरातला अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातोय. मुंबईकरांना पुन्हा पूल बंदीचा सामना करावा लागणार. सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार. 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा 5 दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळला. याआधी एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली. पुलाचा तुटलेला भाग पुन्हा उचकटण्याची भीती.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.